विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती 2025 याविषयी अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, लोटिया संगीत हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न तिसरा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, बक्याडचे युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते? तर याचा ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियर कोणत्या राज्यात बसविण्यात आला आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, 103वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीचे रक्षण हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पंचायत राज्य यांच्या संबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 40 याचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताचा ऐरावत सुपर कॅम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 75व्या स्थानी आहे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, RTI हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता? तर याचे योग्य आन्सर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, केंद्रीय भात संशोधन केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 उडीसा हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, ॲमेझॉनचे नवीन केंद्र पुढीलपैकी कोठे सुरू झाले? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, ऊर्जा संवर्धन दिन खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 14 डिसेंबर हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जी.बी. पंत विद्यापीठ हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, इगतपुरी हा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी हा तालुका येतो हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतात पहिले औद्योगिक धोरण कधी स्थापन झाले? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1948ला भारतात पहिले औद्योगिक धोरण स्थापन झाले हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारताची द्राक्ष राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. प्रश्न क्रमांक 17, पहिले पर्यटन धोरण केव्हा जाहीर झाले? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 1992 साली पहिले पर्यटन धोरण जाहीर झाले. प्रश्न क्रमांक 18, 36व्या राष्ट्रीय खेळांमध्ये कोणते राज्य पदतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होते? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 मवाळ हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू
खालीलपैकी कोणता आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 मोहम्मद शमी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा रासायनिक उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा खालीलपैकी वाटा किती आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 18.7% हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा PM विश्वकर्मा योजना टिंब रोजी लॉन्च करण्यात आली आहे. तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 17 सप्टेंबर 2023 हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा राष्ट्रपती आपला राजीनामा पुढीलपैकी कोणाकडे देतो? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशा शपथपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 न्याय देवेंद्र कुमार उपाध्याय हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा सम्राट अशोकाची राजधानी कोठे वसलेली होती? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पाटलीपुत्र हे आपले योग्य आन्सर होईल.